जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा समाजाची सरकारने अन्याय केलाय। 58 लाख मराठा नोंदणीच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांची मागणी। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे। कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की योग्य होत नाहीये, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल। असताना देखील मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी 10 लाख शेतकऱ्यांची संख्या ही पीक विमा काढण्यामध्ये घटलेली आहे। त्याचं कारण की नवीन अटी शर्तीमुळे शेतकरी नाराज आहे। नवीन अटी शर्ती त्याचं कारण नाही आहे। मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला, पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली। बीड सारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी कमी आहे।